नमस्कार. पुण्यामधल्या एका बाबाच्या काही भक्तांनी महिलांनी त्याच्या पायाची पूजा करून त्याचं जे पाणी आहे ते पाय धुतल्यानंतरचं ते प्राशन केल्याचे व्हिडिओ इंटरनेटवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. भक्ती सगुण किंवा निर्गुण स्वरूपाची आपण समजू शकतो, परंतु हे मला वाटतं भक्तीचं किळसवाणं, ओंगळवाणं, अशास्त्रीय आणि आरोग्याला घातक अशा स्वरूपाचं हे प्रदर्शन आहे. अशा स्वरूपाचं पाणी पिल्यामुळं संसर्गजन्य आजार होऊ शकतात, त्या व्यक्तीची तब्येत खराब होऊ शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्गुण सगुण दोन्ही प्रकारच्या भक्तीची परंपरा आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणून माझ्या कर्मामध्येच माझी भक्ती आहे असं म्हणणारी देखील एक खूप मोठी परंपरा आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्वयंघोषित गुरूनं आपल्या भक्तांना स्वतःचे पाय धुवून त्याचं पाणी प्राशन करायला सांगणं किंवा त्या भक्तांनी स्वतःहून पुढाकार घेऊन हे करणं हे मला वाटतं अतिशय निंदनीय बाब आहे. आपण सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टींचा पायंडा पाडणं टाळायला पाहिजे. खरातसारखं प्रकरण नुकतंच झालेलं आहे. पुण्यामध्ये मिश्रा नावाचा एक बाबा पकडला गेला. त्या दोन्ही प्रकरणामध्ये हे बाबा स्वतःचे पाय धुवून भक्तांना ते पाणी प्राशन करायला सांगत होते आणि त्यातून पुढे खूप मोठं लैंगिक शोषणाचं जाळं तयार झालेलं आपल्याला दिसलं. त्यामुळं अनेकदा या गोष्टींमध्ये सुरुवात जरी सौम्य स्वरूपाची वाटत असली, ते आपलं धर्माचरण वाटत असलं तरी ते करत असताना आपला भाव आणि आपली विचार करण्याची क्षमता आपण गमावता कामा नये असं या निमित्ताने आवाहन करावंसं वाटतं.